कवटाळुनी धरावी मनमोलया प्रीतीला कवटाळुनी धरावी प्रीती तुझी स्मरावी हृदयात गाठवावी गणपती गजानना आम्ही उभयता एकनिष्ठतेत तुझी भक्ती करतोय कारण मानवी मनाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जीवन सौख्याच्या उत्कर्षासाठी आमचे जीवन पुढे सार्थकी लागले पाहिजे या थोर महत्वाकांक्षेनं आणि या थोर जिज्ञासेनं वेळोवेळी क्षणोक्षणे पदोपदी मी माझ्या जीवनात झटण्यासाठी तयार होते या सदनात जरी माझं आगमन झालं असेल ना तरी माझ्या मनाचा भावतसं समाधान झालं नाही आणि समाधान होणार तरी कसं याचं कारण काय असेल आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती हे परमेश्वर आहेत आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती देव आहेत आणि अर्धांगिणी या नात्यानं त्या पतिमय परमेश्वरांची सेवा करणं आम्हा सगळ्या स्त्रियांचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याची परिपूर्णता करत असताना आम्हा सगळ्या स्त्रिया या कर्तव्याच्या उज्ज्वल कठोर पायरीवरती उभे राहतात आणि उज्ज्वल क्षेत्राचं कठोर कर्तव्य आपल्या जीवनात बजावण्यासाठी जाणतात पण या सदनात जरी आगमन झालं असेल मी वाट पाहते प्राणेश्वरांची प्राणेश्वरांचा आग्रहापर्यंत आग्रह तुमची वाट पाहण्याची पिताची पंचारती करते दोन्ही नैदाची दीपशोधी करते आणि भावभक्तीच्या प्रेरणा तुमची सेवा करावी ही सदिच्छा अंतरात आहे कारण संसार म्हटल्याच्या नंतर संसार म्हणजे अथांग संसार मी मोहसागर आहे आणि संसार मी मोहसागरात तरुण जायचं असेल ना क्षणभर नौका रूपाने मी उभे नौका पहिलं तरी जाणार तरी कशी नौकेला खरी साथ खरी जोड नावाड्याची आणि नावाने पण आपण लढण्यासाठी तयार केला लवकरात लवकर या आशीर्वाद द्या मनाचं समाधान करा तुमच्या दर्शनासाठी माझा जीव कसा उदार झाला त्या उदार त्या समाधानासाठी
यावं बसावं आला 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 कुठे गेले आपण हो आम्ही तुमच्या द्वारावर निष्ठेत उभे राहिलेलं कारण एकच आणि कारण कोणतं माहिती हो लग्नावर 4 वर्ष झाली म्हणून काय झालं आता आपण काही नूतन दाम्पत्य नाही म्हणून तरी सुद्धा चातक पक्षी बदलले देवाची मागे प्रतीक्षा करतो ना आठवत आमची भारी अजूनही आमच्या माझ्यावर नेत्रनाची मागे प्रतीक्षा अनंत तीर्थाची पुण्य शोधायला अन्यत्र कुठेही जायची गरज नाही ते सारं सर्वस्व पुण्य कुठं सामावलेलं असेल आपल्या प्रतिमा परमेश्वरांच्या माझ्या या देवतेच्या माझ्या या भगवंतांच्या 2 पवित्र पूज्य चरणात जणू काय माझं सारं सर्वस्व ब्रह्मांड सामावलंय आणि ही सदिच्छा अंतराच्या ठिकाणी सदैव वास करते अंतरात एक विचार बोलते म्हणजे का तर आज तुम्ही आजपासून सांगण्याचा प्रयत्न करता देहाला आमच्या समवेत पण मनानं नाही नेमकं काय घडलं याला कारण काय आपल्याला लागलं ना ती पुत्रिका महाराणी ओ दैवाच्या गहनगती नैसुगती मानव जाती या पृथ्वीच्या पाठीवर माणूस म्हणले तर सुखी भावले तो त्या विधानाच्या हाती आहे कुणाला कसं हसावं कुणाला कसं ठेवावं कुणाला कसं अडवावं हे सारं सर्वस्वी त्या परमेश्वराच्या हाती प्रयत्न करणं हे माणसाच्या हाती जरी असलं ना आतापर्यंत कित्येक घटनांनी नवस उपवास केले पण काही उपयोग झाला का विधात्याला देवा सुरू त्यात सुखी राहणं या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही आपल्या प्राणेश्वर या राजगदीला वंशाचा हक्को राजगदीला वारस मी नाही देऊ शकले हे शल्य अंतराच्या ठिकाणी पोहोचतोय महाराणी कदाचित तुम्ही एखाद्या अपत्याला जन्म दिला असता मला सांगा ही तमाम प्रजा पूर्वात आपल्याला पुत्रा समानच ना अर्थात मग मला सगळ्या एवढ्या पुत्र आपल्या पदरी असताना निपुत्रिक आपण आहोत का आणि या विश्वाच्या पाठीवर आम्हीच काही निपुत्रिक नाही आमच्याप्रमाणे कित्येक आहेत माझी एक विनंती आहे आणि ती विनंती परिपूर्ण कराल का ती विनंती कोणती असेल आपण दुसऱ्या संबंधात म्हणजे माझ्या सुखी संसारात मी सौती अक्षर आणावं माझ्या संसाराचं वैराण वाळवंट मी स्वतःच्या हाताने करावं हो जीवाला मी प्रयत्न करून द्यावं आमच्या अवघावारी नाप तुम्ही ओलांडा कधीना बसणार स्वसुखापेक्षा माझं सुख तुम्ही पाहिजे त्या माझ्या प्रिय पत्नीचा विश्वास घ्या मी करावा मी संतान विरहित राहू शकतो या राजगादीला माझ्या वंशात वारस नसणार पण द्वितीय संबंधाने लग्न करून मी माझ्या शुद्ध चारित्र्याला कधी गंजनाचा राज लावणार नाही पण काय पाहिजे तुमच्या संपूर्ण सर्वांगाचं अवलोकन करून करते सर्वांगाचं निरीक्षण केलं असेल ना हा वीरवाडा पोषण आपल्या देहावती याला कारण आहे असं कोणतं कारण आहे दरबारी तमाम प्रजेला आजाद असताना ब्रह्मवृंदाकडे दरबारी झाला येतोचे ते स्वागत केलं पण ब्राह्मणाच्या मुलातून निघात होत्या
राजा गंगात्री यक्षनामक व्यक्ती कुणीतरी अतिक्रमण करते. यक्षराज ब्राह्मणाची लहान लहान मुलं आई बापाविना पोरकी झाली. कित्येक ब्राह्मणाच्या स्त्रिया वैष्णवाच्या मंदिरा बसल्या. कित्येक ब्राह्मण स्वतःच्या पंच प्राणाला मुकले. त्याच वेळी आम्ही ब्राह्मणाला शब्द दिले, तुमच्या रक्षणार्थ आम्ही गंगातीरी येणार. पहा रथ माझा सुसज्ज, पण मी आपल्या मंदिर एकाच गोष्टीसाठी आलो, तुमचा गोड निरोप आम्हाला विजयाची विजयशी संपादन करून देणार. एवढंच असे गोड निरोप. आनंदाचा हातच पुकारा सदैव गोड दिवस स्वतःची काळजी घ्या. विजयशी संपादनाचा प्रथम पाऊल आपल्या समोर. कैलासवासी आमचे सहकलाकार कैलासवासी प्रशांत मेस्त्री, खरंच वाखाणण्यासारखी त्यांची कला आहे. असे आमचे आदरणीय आमचे सहकलाकार कैलासवासी प्रशांत मेस्त्री यांच्या स्मरणार्थ हे लाख मोलाचं धनरूपी पुष्प एका नाट्यप्रेमीने दिले. अर्थात कैलासवासी प्रशांत मेस्त्री यांच्या आत्म्यात शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्या नाट्यप्रेमींच्या जीवनात सुख सौख्य शांती समाधान चैतन्य शक्ती सदैव नांदेल अशी आमच्या गणरायाचरणी प्रार्थना करून त्या विश्वकर्मासमोर प्रार्थना करून आरोग्य पारंपरिक दशक नाट्य मंडळाच्या वतीनं या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार. स्वरा आनंद मेस्त्री, स्वरा आनंद मेस्त्री यांनी हे लाखभराचं धनुपुष्प दिलंय. तिच्या जीवनात सदैव सुख सौख्य शांती समाधान चैतन्य शक्ती सदैव नांदेल, जीवनात सदैव सुखी राहील अशी आमच्या गणरायाचरणी प्रार्थना करू. या समोर देवतेसह प्रार्थना करू. माझ्या आरोग्य दशाचा नाट्य मंडळाच्या वतीनं स्वराहीचे आभार मानून या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार. काहीच मागत नाही, माझं एकच मागणं आहे, माझ्या सौभाग्य सदैव सुखी दे.